तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. निप्पाणीमध्ये कृषी प्रदर्शन चालू होतं. मग काय लावला पट्टासने फोन घेऊन या म्हटलं तुमची लालपरीत जाऊया. नंतर बघतो तर काय डायरेक्ट आम्हाला भेटलं VIP पास. VIP पास घेऊन आम्ही डायरेक्ट चिरलो आत. आमच्यावर होते समत पाटील घेऊन आले त्याची लालपरी. तर आपण बघतो आता आम्ही असा आत आलेला आहे. आत आल्यावर मस्त तिथं फाउंटेन चालू. फाउंटेनच्या मागच विठ्ठलाची मूर्ती आहे. चला आत जाऊया. शिवशक्ती डेअरीचे मालक आणि कलंकरी फार्मचे मालक दोन्ही आम्हाला भेटलेले आहेत आणि हे त्यांचे भाऊ हे त्यांनी खरेदी केलेला आहे. खरेदी केलेली इकडे सांगी केसर बघा आता लई मोठा विषय चालता म्हणजे लई मोठा विषय. आत केल्यावर बघतो तर काय गर्दी ढीक. कुठं जायचं काय कळे ना. एकापेक्षा एक स्टॉल आलत. त्याला म्हणतात ब्रँड आयडेंटिटी. नंदिनीची ब्रँड आयडेंटिटी बघा. टॉपचं मार्केटिंग करत आहे म्हणून तिचे प्रोडक्ट कसे खपत आहेत. तिथे बघू शकता सरकार म्हणणे लायसन्स सकट मिळणार होतं. जर असतं तर मी आता काय तर खरेदी केलं असतं यातलं. तर असू द्या आतल्या साईडला काय बिल जमायचं कोणाचं बिल जमवणार आहे उंट बसले ते तरी काय काय लागली. गर्दी ठीक आहे. गर्दी लईच आहे. ये है फ्लॅट्स. दिनेश तुम्ही घ्या आता कॉलेज सोडून इथं फ्लॅट घ्या. बघूया विचार करूया. बिल्कुल बाल आपका नया से उगाने के लिए हम बताएंगे आपको. यहाँ पे 2 तरीका का तेल है. एक उगाने के लिए और आने वाले जड़ों में ताकत देने के लिए. जो स्किन झड़ के लाख हो चुका है अंदर जड़ है ना, ओपन करने के लिए ये तेल पहले लगाओ. खाते हैं प्याज है ना, आधा कट करके 2-2 मिनट मसाज करो. स्किन झड़ के पतला होता है, बाल का मुंह खुलता है. ये तेल जड़ों में जाके ताकत देता है, मजबूत करके नया से उगाते हैं. दाढ़ी मुझको सेविंग करके कैसे 2 दिन में दिखता है, 15-20 दिन के अंदर बाल आ जाएगा. 3 महीने लगाओ टॉप जैसा आएगा, एक बाल भी जाएगा नहीं. 100% गारंटी. क्या भाव उसको दोनों को? ये तो 3000 का है कैश ऑन डिलीवरी में. यहाँ पे आपको डिस्काउंट दे रहा है 1500 में दे रहा है. ओरिजिनल तेल है, साल भर लगाने की जरूरत नहीं. नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक वरट्टे, राहणार मोलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या राधाने जागतिक विश्वविक्रम केला होता. त्यामुळे तिची गणित बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली. राधाचं वैशिष्ट्य म्हैसची उंची, तिची उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो. आता ती 3.5 वर्ष झाले. विषय म्हणजे राधानं आतापर्यंत एक 30 कृषी प्रदर्शन केले. त्यामध्ये महाराष्ट्र बाहेर आपल्याला कर्नाटकमध्ये निपाणी या ठिकाणी आमंत्रण केले. ह्या कृषी उत्सव निपाणी ह्या ठिकाणी आम्हाला खास आकर्षण म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर राधाला पहिल्या कृषी प्रदर्शनात 5 लाख रुपये मान झाले. जसं पुढे जात गेली आता तिचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड झालेलं आहे. ती तब्बल आता 75 लाख रुपये झालेले मागणी झालेले आहे. विषय म्हणजे तिचं एक इंटरनॅशनल लेव्हलला अॅनिमल एक्सपो मध्ये एक युक्ती सादर करणार इंडियाकडून आपल्याला लवकर संधी भेटणार. आपल्याला नक्की सादर करायचं. असे किती जनावर आहेत तुमच्याकडे? जनावर आमच्या घरी भरपूर आहेत, पण असं एक आमच्या तिच्या आई पाठीमागचं खोटा आहे. तिच्या आईलाच ही झालेलं आहे नॉर्मल. ते रेकॉर्ड दाखव. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्हालाच भेटलेला आहे. त्याचबरोबर ऑल ओव्हर इंडियामध्ये आतापर्यंत 6 रेकॉर्ड आहे. 6 रेकॉर्ड पैकी आपलं एक 6वं रेकॉर्ड आता झालेलं आहे 10 वर्षांमध्ये. टर्की कोंबडी आहे. टर्किश इम्पोर्ट केलेली आहे. टर्की म्हणणं आहे. आपलं काय म्हणणं आहे त्याबद्दल? हे चांगलं असते. तुम्ही कोंबड्या जर बाळगलं असलं तर बाळगलं असलं तर हे चांगलं आहे. अंडी देते? साप बिप मारते ते, अंडी पण देते. चांगला आहे करते. की ऊस थोडीसाठी कामगार कमी येत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता एक अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग त्यासाठी की इंजिनिअरिंगने एक चांगली डिझाईन तयार केलेला आहे. हार्वेस्टर म्हणून आहे. आता हे घ्यायचा विचार करतोय. 1.5 कोटीचा राक्षस आहे. द्राक्षाची जर शेती असेल तर हे ट्रॅक्टर घेऊ शकता. आणि जर लईच मोठं काहीतरी शेती करणार असेल तर जॉन डियर किंवा न्यू ऑलरेडी घेऊ शकता. तो कुठलं घेणार? मी सगळंच घेणार आहे. ते डायरेक्ट मोठा SBI मधनं चेक घेऊन येणार आहे. डायरेक्ट सगळंच बाय करणार आहे. त्याच्या गाडीची माहिती घ्यायला हे काय विषय म्हणजे कुठली नवीन गाडी वाटायला लागली आम्हाला. तर आम्ही इथं विचारला याची माहिती द्या. तर काय झालं, माहिती देणारा माणूस लग्नामध्ये गेलाय, त्याची माहिती मिळाली नाही. आम्ही याची माहिती घेत नाही. करते बघायचं. आपलं परिसर स्वच्छ ठेवा. बोलायचं पुढे वल्ला आणि सुका कचरा वेगळं ठेवा. असं करायचं. भारतातल्या लोकांनी सिव्हिक सेन्स नाही, उगाच गव्हर्नमेंटला नाव ठेवत बसते, चुकीचं आहे. आता आम्ही चाललो घरी आहे.